हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते आहे बिकॉज आज मी चाललेली आहे ऑर्डरला. बुद्धिस्ट ब्राईड आहे, एंगेजमेंट लुक आहेत तिचे 2 लुक आहेत आणि आहे ते चिंबीपाडा येथे. सो आता आम्ही निघतोय. आता मी फ्लॅटवरती आहे, सो मी आता अकॅडमीवरती जाणार. बॅग्स वगैरे आम्ही सगळे घेणार आहोत आणि निघणार आहोत. ओला वगैरे बुक केली आहे, तर चला. तर मी पोहोचले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इथे, जिथे समोरच सीझन्स बिझनेस सेंटर आहे, जिथे आपला क्लास आहे 4th फ्लोअरवरती. सो ज्योतिताई आणि सुषमाताई बॅग्स वगैरे घेऊन आलेल्या अकॅडमीमधून. आम्ही ओला बुक केलेली आणि ओला पण आलेली आमची. तर ओलामध्ये आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे ठेवल्या आणि आम्ही निघालो सरळ क्लायंटच्या लोकेशनवरती. सो ओलावाल्याने आमच्यासोबत खूपच ॲक्च्युली आम्हाला इरिटेट केलं की लाईक इतना लंबा आहे मॅम अँड ऑल, असं तसं. सो त्यांच्यासोबत भांडण करून आम्ही फायनली पोहोचलो आमच्या क्लायंटच्या लोकेशनवरती. सो घरात वगैरे गेलो आम्ही. अँड देन त्यानंतर ब्राईड जी होती ती जेवायला गेलेली. सो थोडंसं आम्ही बसलो वगैरे. अँड देन त्यानंतर ज्योतिताईला म्हटलं की चला आपण सेटअप वगैरे करून घेऊयात. देन ब्राईड आली. ब्राईडचे हेअर्स खूपच वेट होते, सो ड्राय वगैरे करून आम्ही मेकअप हेअरस्टाईल स्टार्ट केली. मी मेकअप केला आणि नुकतंच 1-2 तासात मेकअप माझा 1 तासात माझा मेकअप पूर्ण डन झालेला. सुषमाताई हेअरस्टाईल करत होत्या आणि तुम्ही बघू शकतात किती फ्लॉलेस असा बेस झालेला आहे आपला. मी ब्राईडला दिला मिरर ॲक्च्युली बघायला की कसा झाला आहे अँड ऑल. सो 4:30पर्यंत ती पूर्ण रेडी होती. फक्त हेअरस्टाईल नॉर्मल बाकी होती तिची आणि तिला आम्ही वेळेच्या आत पूर्ण रेडी केलेलं. फायनल लुक तुम्ही बघा आणि कसा वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. सुषमाताईंनी सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली ब्राईडची. तिला मोस्टली ओपन कर्ल्समध्ये हवे होते. सो आम्ही जसा तिला लुक पाहिजे होता, जसा तिने आम्हाला सांगितलेला की एकदम प्रिटी दिसली पाहिजे, तसा आम्ही लुक दिलेला तिला. सो गाईज इथे बघा मला कोण आलं आहे घ्यायला. हे आलेले आम्हाला घ्यायला आणि ॲक्च्युली मी लवकरच बोलवलेले यांना. डोअरच ओपन करत नव्हते बट फायनली ओपन केला. घ्यायला आलेले आहेत आणि मीच त्यांना थोडंसं लवकर बोलवलं आहे बिकॉज ब्राईडचा सेकंड लुकसुद्धा आहे. सो तो कंप्लीट करून आम्हाला जायचं आहे. सो हे आणि मी आता आम्ही निघालेलो आहोत. काहीतरी खायला वगैरे बघतो बिकॉज इथे सगळं ॲक्च्युली हे गावच आहे. एक पण दुकान गावामध्ये मला दिसलं नाही आहे. सो आता गावाच्या बाहेर जाऊन आम्ही बघतो काय भेटतंय. हे बघा मस्त गाई वगैरे पण आहेत. आम्ही आता गावाच्या बाहेर आलेलो आहोत. इथे नॉर्मल फक्त स्नॅक्स घेऊ शकतो इतकेच दुकान आहेत. तर मी आता बघू काहीतरी कुरकुरे वगैरे काहीतरी घेईन बिकॉज थोडी भूक तर लागली आहे मला. काहीतरी खावं लागेल बिकॉज काम करून करून थकलो आहे. सो काहीतरी खाऊयात. हेल नको हवी होती मला ती मला आणि चटाका पटाका सांगितलं तो ना आणला ना. काय चटाका पटाका बोलतात जाऊ. चला आता झोपता यांना पण द्यायचं. बरं वाटलं जरा काहीतरी पोटात गेला तर. माझ्या लेफ्ट साईडला ना अशी विहीर आहे आणि त्या विहिरीमधून बायका पाणी भरतायत ना, म्हणजे विहिरी. आमचा गाव पण असाच आहे थोडाफार. तुम्ही पण ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या गावचे आहेत ते. गावातली लोक म्हणजे आमच्याकडे असं वेगळंच बघतात. त्यांना सांगा आपण तुम्ही माझे फियॉन्सी आहात, नवर तेच झालं म्हणजे. तर एंगेजमेंटला खूप टाईम आहे. 6:30चा टाईम होता ॲक्च्युली बट लेट होणार आहे असं आम्हाला कळालं आहे. तर मग मी म्हटलं की मी यांच्याजवळच बसते आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या एंगेजमेंटचे फोटोज. मी त्यांना म्हटलं की चला आपण बघूयात बिकॉज आम्ही बघितलेच नाही आहेत एंगेजमेंटचे फोटोज. सो तुम्हाला मी एंगेजमेंटचे फोटोज दाखवते. हे मॅच बघत होते, त्यांना म्हटलं मॅच नका मला पण काहीतरी दाखवा. सो आता आपण मस्तपैकी एंगेजमेंटचे फोटोज बघूयात. तर चला आपण आता फोटोज बघूयात. एक एक करून मी तुम्हाला फोटोज दाखवणार आहे. ॲक्च्युली मला खूपच मस्त वाटत होतं फोटो बघताना. आम्हाला तो एक स्पेशल डे असतो सगळ्यांच्या लाईफमध्ये आणि त्या स्पेशल डेला आठवून आपण जेव्हा त्याचे फोटोज व्हिडिओज आपण बघत असतो ना, तो एक वेगळीच मज्जा असते. सो आम्ही एकदम मस्त दोघंजणं गप्पा मारत सगळे फोटोज आम्ही बघत होतो.
माझी फॅमिली होती, यांची फॅमिली होती, यांचे फ्रेंड्स होते, माझे फ्रेंड्स, माझ्या सिस्टर्स अँड ऑल सगळेजण फोटोज, सगळ्या जणांचे फोटोज आम्ही एक एक स्टॉप करून प्रत्येक जणावरती कमेंट पास करून आम्ही सगळे फोटोज बघत होतो. अँड एक बोलतात ना, एक स्पेशल डे असतो तो, सो त्याच्या मेमरीज आपण नेहमी जपून ठेवल्या पाहिजेत. सो एक वाव अशी फिलिंग होती. सगळे फोटोज वगैरे आम्ही बघत होतो. अँड गाईज, सगळ्यांचा क्वेश्चन असतो की लग्न कधी करणार आहे. तर आम्ही लग्न करणार आहोत दिवाळीनंतर. बिकॉज खूप जणांचे क्वेश्चन्स असतात हे, आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की याचं आन्सर आपण दिलं पाहिजेत. सो नंतर मी यांचेसुद्धा फोटोज बघितले आणि सिलेक्ट करत होती की कोण. वाजलेले आहेत 6:30चा साखरपुडा होता, अजून काही लागलेला नाही आहे. आणि ॲक्च्युली ब्राईडसुद्धा अजून घरीच आहे. सो आय डोंट थिंक सो की लवकर लागेल. तर आज काय लेटच होणार आहे. ॲक्च्युली मला हे माहितीच होतं की लेट होणार आहे. जाऊ दे, इट्स ओके, चालतं, असं होत असतं. सो खूप वेळ झाला आणि ब्राईड आमची गेली 8:30-9 वाजता एंगेजमेंटला. मी सुष्माताई आणि ज्योतिताईसाठी स्नॅक्स घेऊन आलेले. त्यांना म्हटलं पहिले खाऊन घ्या बिकॉज खूपच लेट झालेलं. अँड तिचा टचअप वगैरे आम्ही करून दिला आणि तिला पाठवलं. सो गाईज, आम्ही इथे बसलो आहे. ॲक्च्युली आलेलो, टचअप वगैरे केलं अँड देन बसलो आहे. 8:30 वाजलेत, अजून एंगेजमेंट स्टार्टसुद्धा झालेली नाही आहे. बघूयात आता किती टाईम लागतो आहे. हे पण बाहेर आहेत, त्यांच्याकडे आता मी जाते. या दोघी बसतील, यांना खायला आणलं आहे मी. ओके, खूप टाईम झाला. ब्राईड आली आमची सेकंड लुकसाठी आणि आम्ही पटापट तिचा सेकंड लुक करून दिला. आणि खूप कमी वेळात आम्ही तिचा सेकंड लुक केलेला. पूर्ण मी चेंजेस, हेअरस्टाईल अँड ऑल सगळं केलेलं. सो हा लुकसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्हाला दोन्ही लुकपैकी कुठला लुक जास्त आवडला. ब्राईड गेल्यानंतर आम्ही पटापट बॅग पॅक केली बिकॉज खूप लेट झालेला आम्हाला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो आम्ही सगळं काही पॅक वगैरे करून, सगळं काही ऑर्डर वगैरे सगळं करून निघालेलो आहोत. यांना पण भूक लागली आणि मला पण भूक लागली, सगळ्यांनाच भूक लागली. सो आता आम्ही या गावातून पहिले बाहेर जाऊ. आणि जसंही ॲक्च्युली भिवंडी आम्हाला इथून जवळ नाही बोलता येणार, लांबच आहे ॲक्च्युली. सो भिवंडीला आम्ही पोहोचू, देन कल्याणला पोहोचू. कल्याणमध्येच काहीतरी खाऊ वगैरे बिकॉज खूपच लेट झालेला आहे. किती वाजलेत? 12 वाजले. त्यांचं तोंड बघा. भूक पण लागली आहे. चलो आता डायरेक्ट आपण जेवायच्या ठिकाणी भेटूया. तो आम्ही आता जेवायला आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये, जे की तुम्हाला माहितीच आहे. मी मोस्टली इकडे जास्त येते. करा तोंड. भूक लागली. किती वाजले? रात्रीचे 1 वाजले. 1 वाजलेली आहे आणि आम्ही 12 वाजता जेवलेलो. त्याच्यानंतर आता हे जेवण आलेले बिकॉज मी लेट आले. काय बोला मला? आपण भेटू परत त्यांना आणि तू परत बोल, हा आम्ही तुमच्याकडे येतो. मग लग्नात भेटलो की आपण यांच्यासोबत परत जाऊ. तू माझ्याकडे येतो ना, बोला आम्ही तुमच्याकडे येतो, पण तरी तू येऊ नको. असते म्हणून लावले गावशी जेवण पण आहे. मी बोलवायचं पाहिजे ती काही न्यूज मग ती काय कार्यक्रम ठेवेल तेव्हा कार्यक्रमानिमित्त तू काहीतरी जेवण बिवण ठेव, आम्ही येते. आई मग काय करते ऑर्डर केलं काय नाही ओके. सो फायनली यांनी आम्हाला कल्याणला सोडलं आणि देन त्यानंतर आम्ही गेलो फ्लॅटवरती. सो पोहोचलो आहोत फ्लॅटवरती आणि आता वाजलेत रात्रीचे 2 ते 2:30. सो आता मस्तपैकी मी हा व्लॉग माझा एंड करते आहे अँड पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. तोपर्यंत माझ्या या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा यावरती आणि शेअर मात्र नक्की करा. अजून एक गोष्ट, चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.